तर ही दोन दृश्य आपण पाहतोय, एकीकडे शिवनेरी किल्ल्यावरची तर दुसरीकडे राजधानी दिल्लीत ढोल ताशांचा गजर आहे। शिवजयंती राष्ट्रोत्सव समितीतर्फे मराठी संस्कृतीचं दर्शन दिल्लीकरांना आता घडवण्यात येत आहे। ढोल ताशा पथकातर्फे सध्या शिवरायांना मानवंदना दिली जात आहे। पोवाडे, शाहिरी, तुतारी वादन, लेझीम इत्यादी अनेक मराठमोळ्या कार्यक्रमांचा आज दिवसभर सिलसिला सुरू असणार आहे। तर ही शिवनेरीवरची दृश्य आपण पाहतोय। सध्या सन्मान केला तो शिवश्री नवनाथजी गाडगे कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण शिंदे साहेबांना सन्मानित करावं। तदनंतर माननीय शिवश्री अजितदादा पवार साहेब पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचाही सन्मान केला तो शिवश्री गणेश महाबरे अध्यक्ष जुन्नर तालुका मराठा सेवा संघ यांना विनंती करतो की आपण पवार साहेबांना सन्मानित करावं। माननीय महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय माननीय आशिष शेलार साहेब यांनाही सन्मानित केलं होतं। त्यांना सन्मानित करण्यासाठी शिवश्री मंदार बुट्टे पाटील उपाध्यक्ष मराठा सेवा संघ जुन्नर यांना विनंती करतो आपण शेलार साहेबांना सन्मानित करावं। तदनंतर आदरणीय बापू साहेब पठारे आमदार साहेब आपणही या ठिकाणी उपस्थित आहात। यानंतर आदरणीय शिवश्री आपला माणूस किल्ले शिवनेरी जन्मभूमीचे जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनाही सन्मानित केलं जातंय। त्यांना सन्मानित करण्यासाठी ॲडव्होकेट सिद्धेश ढोले आणि सन्माननीय शिवश्री गौतमजी डावकर यांना विनंती करतो की आपण सोनवणे साहेबांना सन्मानित करावं। तदनंतर कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी आमदार अतुलजी बेनके साहेब आपणही उपस्थित आहात। आपलाही सन्मान केला जातोय। शिवश्री मारुती डोंगरे कार्यकारिणी सदस्य मराठा सेवा संघ यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं। विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलजी शेरकर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनाही आपण सन्मानित करत आहोत। त्यांना सन्मानित करण्यासाठी यानंतर प्रास्ताविक करण्यासाठी शिवश्री विजय घोगरे साहेब यांना विनंती करतो आपण प्रास्ताविक करावं। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो। आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्वांचं मी तर प्रथमतः स्वागत करतो। आज शिवजयंती आहे। या शिवनेरीवर जिजाऊ आणि शहाजीराजांनी शिवरायांना घडवलेले आहे। शिवनेरीवर 1906 मराठा सेवा संघामार्फत शिवजयंती साजरी केली जाते। त्यांच्या सर्व प्रकारचे संस्कार केले जिजाऊंनी। स्वराज्य निर्मितीची प्रेरणा शिवरायांच्या मस्तकात घातली। शिवरायांनी 18 पगड जाती जिजाऊंनी स्वराज्य निर्मितीची प्रेरणा शिवरायांच्या मस्तकात घातली। शिवरायांनी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार या सर्व समूहातील सर्व मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले। हा समतेचा विचार घेऊन आज आपल्याला वाटचाल करायची आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र भारत नव्हे तर सर्व विश्वाची प्रेरणा आहे। आदर्श राजा कसा असावा याचे उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज आहे। लोकांच्या कल्याणासाठी महाराजांनी धोरणे आखली आणि त्याची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी केली। शिवरायांच्या प्रशासनाची आणि न्याय व्यवस्थेची प्रशंसा परदेशी इतिहासकारांनी तसेच स्वराज्याच्या शत्रूंनी केलेली आहे। आजच्या शिवरायांच्या प्रशासनाचा अभ्यास केला करून ती सर्व धोरणे अवलंबली जातात। शेती, शेतकरी, स्त्रिया, कष्टकरी, सैनिक व सर्वसामान्य रयत यांच्याविषयी शिवाजी महाराजांना अत्यंत कळवळा होता। जात धर्माच्या पलीकडे जाऊन माणसाचे जीवन सुखी व्हावे यासाठी शिवरायांनी प्रयत्न केले आणि आदर्श अशी शासन प्रणाली विकसित केली। समाजाला जोडायचं असेल तर महामानवाचे विचार सांगावे लागतील। शिवरायांचा जन्मदिवस खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा मोठा सण आहे आणि हा मोठा उत्सव झाला पाहिजे। या माध्यमातून शिवरायांचे विचार केवळ घराघरात नाहीत तर प्रत्येकाच्या डोक्यात गेले पाहिजेत। शिवाजी महाराजांचे विचार डोक्यावर मिरवण्याचे नाही तर डोक्यात घेऊन त्यानुसार वाटचाल करायची आहे। छत्रपती शिवनेरी किल्ला हा शिवरायांची जन्मभूमी आहे। हा किल्ला आमच्यासाठी
प्रेरणादायक असून इथली माती प्रत्येकाने मस्तकी लावली पाहिजे आणि त्यातून आपल्याला खूप मोठी प्रेरणा मिळते. शासन हे अत्यंत प्रभावी होते. शिवाजी महाराजांनी कधी जात आणि नाते पाहून नाही तर त्याची योग्यता पाहून जबाबदारी दिली. महसुली प्रशासनाची अत्यंत चांगली व्यवस्था त्या काळात होती. गाव खेड्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा विचार केला गेला होता. शेतकऱ्यांना बैल बारदाना, शेतीसाठी लागणारे अवजारे, बी बियाणे त्या काळात मोफत पुरवले जायचे आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य असं भाव मिळावा यासाठी बाजारपेठा निर्माण केल्या जात होत्या. महाराजांचे जलव्यवस्थापन